अशी साडी न्यूयॉर्क मध्ये मिळते? अरे ही साडी तर मला नालेगावच्या दुकानाच्या सेल मध्ये मिळेल. आहे मी स्वतः पाहिली आहे ना. ह्या साडीत आहे ना काहीतरी वेगळे पण आहे. मग असलंच पाहिजे. न्यूझीलंड वरून आणली. आता तुम्ही न्यूयॉर्क म्हटलत ना? न्यूयॉर्क मध्ये न्यूझीलंड नावाच्या एका स्टोर मधनं ही साडी आणलीये. माझा हप्पी मला म्हणाला होता जेव्हा तू फोटोशूट करशील ना तेव्हा या साडीत कर. पण या आशूने मम्मी दी सॉरी, माझं चुकलं. पण आता माझ्या फोटोशूटचं काय? मम्मी दी आता तू सांग मी काय करू. आशा तू एक काम कर. तू ना बुटीक मधनं माझ्यासाठी 4 ते 5 डिझायनर साड्या घेऊन आणि वेळ मिळाला ना तर आपण ट्रायल पण करूया. ठीक आहे मम्मी दी, मी जाते बुटीकला. एक मिनिट. पण कशी जाणार तू? माझा ड्रायव्हर तर गेला. रिक्षाने जाते. OMG, तू माझ्या साड्या रिक्षा मधून घेऊन येणार? म्हणजे तुला रिक्षा नाही मिळाली तर तुला इथे यायला उशीर होणार. बाईक वरून पण आणायला जमणार नाही. नाहीतर मी आलो असतो बर का. आणि मला गाडी पण चालवता येत नाही ना. शंभू, हा शंभू, तू जाशील का आशू सोबत बुटीक मध्ये? प्लीज. आशू, तुला जावंच लागेल नाही तर माझी साड्यांची ट्रायल कशी होणार? हवं तर मी शुभ्बूला समजावते ना. शुभ्बू, आपण कामासाठी एकत्र आलोय की नाही? जाता येता आशू बरोबर बोलायचा चान्स शोधायचा नाही. बरोबर की नाही आशू? बघ, समजावलं मी आता शुभ्बूला. नाही बोलणार तो तुझ्यासोबत. ठरवलेलं काम तर झालंच पाहिजे. म्हणजे फोटोशूट. झेंडू, जा. शुभ्बू, ऑल द बेस्ट.
ऐक अरे काय झोपेत गाडी चालवतो काय? नाही हे बघा ऐकून घ्या, तुम्हीच गाडी मध्ये आणली ना, मी बरोबरच चालवत होतो. हा म्हणजे मी चुकीची गाडी चालवत होतो. आता तू मला शिकवणार गाडी कशी चालवतात ते? तू शिकवणार मला? नाही नाही तसं माझं काहीच म्हणणं नाहीये. दादा अहो खरंच ते बरोबरच चालवत होते. अहो ताई, तुम्हाला नाही माहित हे ड्रायव्हर लोक कसे असतात ते. नाही दादा ते ड्रायव्हर मालक साधे सुद्धा असतात, पण हे ड्रायव्हर लोक ऐकत नाही. आता तुम्ही बसता मागे, तुम्हाला कसं कळणार हे गाडी कशी चालवतात ते? नाही दादा. आता बाई माणूस मागे बसलाय ना म्हणून सोडतो, समजलं का? हो हो कळलं ठीक आहे. हा हे घ्या तुमचं हेल्मेट घ्या. चल निघ. चल 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 निघ, चल निघ. अश्विनी आलीस तू? अगं मी तुझीच वाट बघत होते. मम्मी मॅडमचा आत्ता फोन आला होता. हे बघ याच्यात सगळ्या डिझाईन्स आहेत. ही ना नीट बघून घे आणि तशा साड्या घेऊन जा. हो मी पण माझी लिस्ट बनवून आणली आहे. अरे व्हेरी गुड. अरे प्रोफेसर तुम्ही पण? नमस्कार. नमस्ते. बरं आशू मी निघते. चावी दरवाजाला लावून ठेवली आहे. तुमचं लगेच काम होणार असेल तर ठीक आहे, पण दार एकदा बंद झालं ना मग आतून उघडता उघडत नाही बरं का. काळजी घे. हो लगेच होईल. ठीक आहे निघते मी. येते मी. या. तुम्ही करा सुरुवात, मी आहे इथेच. झालं का तुमचं? म्हणजे मी काही मदत करू? फोटोग्राफर. का तुझे वेड ह्याची बाला जडावे, का तुझे स्वप्न दिवस रात्री पडावे. जशी आभाळ धरती जुळली आपुली प्रीती. तुझं माझं जमतंय जमतंय, तुझं माझं जमतंय, तुझं माझं जमतंय जमतंय, तुझं माझं जमतंय जमतंय.
ऐका ना लॉकचा प्रॉब्लेम आहे. हे असं वाजवून काहीच नाही होणार. मी बघतो हा. माझा फोन. फोन हे घ्या ना, माझ्या फोनने रिंग द्या. घ्या. माझा फोन. डोंट वरी, मी केकेला फोन करतो. तो बाहेर येऊन दरवाजा नक्की उघडेल. नॉट रिचेबल येतो. एक मिनिट. तुम्ही रडू नका प्लीज. रिलॅक्स. मी पुन्हा केकेला फोन लावतो आणि बघा ना, फार वेळ झालाच नाहीये. हा, तो येईल, आपल्याला नक्की मदत करायला येईल. एकच मिनिट द्या मला. पम्मी दी नाही कळलं. पम्मी दी म्हणजे तुमचा मोबाईल पम्मी दीकडे आहे असं म्हणायचं तुम्हाला. पम्मी दी मोबाईल, पम्मी दिला मी फोन करू असं म्हणायचंय. तोंडाने असू द्या, मी करतो फोन. हा, कळलं मला. करतो. वाचतोय. हॅलो, कुठे आहात तुम्ही दोघं? पम्मीजी, आम्ही दोघं इथे बुटीक मध्ये अडकलोय. OMG, व्हॉट? हो, बुटीकचा दरवाजा बंद झालाय. OMG. बघा ना, आम्ही दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला पण दरवाजा उघडतच नाहीये. त्या बुटीकच्या मॅडम सुद्धा गेल्या. आम्ही खूप आवाज दिले पण कोणीच दरवाजा उघडत नाहीयेत. प्लीज तुम्ही काहीतरी मदत करा ना आम्हाला. हॅलो, मला ना तुझा आवाज ऐकू येत नाहीये. पम्मीजी, तुमचा आवाज येतोय मला. क्लिअर आवाज येतोय. हॅलो. कुठे आहेत मम्मी दी ती दोघं? हम तुम एक कमरे में बंद हो. टांगडूम. वा, कसली जागा काढली तुम्ही. पम्मी मॅडम, तुम्ही भारी अभिनेत्री तर आहातच, पण कसला आवाज आहे तुमचा. एखाद्या सिनेमासाठी का नाही गाणं गात तुम्ही? हा, कम ऑन केके. पण हे दोघे अजून कसे नाही आले? मी पण तोच विचार करतेय की आपल्याला सगळ्यांना इथं वेटिंगला ठेवून हे दोघं फिरायला तर गेले नाही ना? लाईक रोमिंग. शुभंकर आणि फिरायला. पण विचार करा ना, खरंच हे दोघं कुठे अडकले असतील तर किती मज्जा येईल ना. शुभंकर आहे तो. कॅमेऱ्याला डोळा नीट लावता येत नाही, तेव्हापासून ओळखतोय मी त्याला.
कुठे राहिले हे दोघ काय माहिती. अहो रडू नका. नाही नाही हे घ्या ना, पाणी घ्या, पाणी घ्या. मी काय म्हणतोय, काहीतरी मार्ग निघेल. ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. प्लीज प्लीज तुम्ही रडू नका ना. मी आहे ना. मी असताना कशाला घाबरता. म्हणजे तुम्ही एकट्या नाही आहात. मी आहे ना सोबत. आपण इथून लवकर बाहेर पडू. केके पण ना, केकेमुळे सगळं झालं. तुम्हाला सांगतो, हा त्याच्या बाईक सारखंच आहे, कधीही बंद पडतो. फोन करतो मी त्याला. लागतोय का फोन. लागतोय पण बिझी लागतोय. अरे केके फोन उचल रे, मी अडकलोय केके. फोन डिस्चार्ज झाला. नंबर पण ह्यातच सेव्ह होता. आत्ता बिझी लागत होता शुभंकरचा फोन आणि आता लगेच स्विच ऑफ. बुटीक मध्ये लावला तर एंगेज येतोय. ओ वाव. हा? म्हणजे दोघं एकत्र इथे यायला निघाले असतील ना. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण एकदा फोन तरी उचलला पाहिजे ना त्यानं. नाहीतर मग निदान कॉल बॅक तरी करायला पाहिजे. नाहीतर मी एक काम करू का, मी ना बुटीक मध्ये जातो, बघून येतो काय झालं काय. जुरण जुरण कॉकरोच कॉकरोच. ऐका ना, तुम्ही खाऊन घ्या ना. घ्या ना, तुम्हाला भूक लागली असेल. घ्या. ठेवतो. हा, खरं तर मला पण भूक लागली आहे, पण जोवर तुम्ही खात नाही तोवर. थँक्स. अरे वा, हे असं पण छान लागतंय. प्लीज तुम्ही रडू नका. प्लीज 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 शांत व्हा. प्लीज शांत व्हा. हो
मी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही प्लीज रडू नका. आलो, एकच मिनिट. कुणी आहे का? हॅलो, बाहेर बाहेर कुणी आहे का? कोणी आहे का? आमचा आवाज येतोय. घरी आई पण वाट बघत असेल, फोन करत असेल. माझा फोन. आई ग. शुप्पू आणि आशू, आता राहा तुम्ही दोघं एकत्र. सहजासहजी तुमची सुटका होणार नाही.